तर दिल्लीमधल्या राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काँग्रेस खासदारांसोबत कॅन्डल मार्चही काढणार आहेत। याकरता राहुल गांधी यांच्या निवासस्थानी तीनही बसेस पोहोचलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी खासदारांसह तिथून रवाना होणार आहेत। आधी खासदारांबरोबर राहुल गांधींची बैठक होईल आणि यानंतर कॅन्डल मार्च काढला जाणार आहे। त्याकरता खासदार एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे। 3 बसेस राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये कॅन्डल मार्चला सुरुवात होईल। तर दिल्लीमधून थेट जोडलेले आहेत मध्ये सहकारी रामराजे शिंदे। रामराजे, दिल्लीमध्ये प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतात। एकीकडे बैठका होत आहेत, दुसरीकडे कॅन्डल मार्चची विरोधकांची तयारी। काय सध्या दिल्लीमध्ये परिस्थिती? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सर्वच काँग्रेसच्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याशिवाय जे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत त्या खासदारांना सुद्धा बोलवण्यात आलेले आहे। त्यामध्ये आरजेडी आहे, डावे पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत, या सर्वांनाच बोलवण्यात आलेलं आहे। राज्यसभा असतील, लोकसभा असतील आणि एक मोठा प्रोटेस्ट करण्याच्या तयारीमध्ये आता इंडिया आघाडी असल्याचं माहिती मिळते आणि या संदर्भामध्ये एकतर की कॅन्डल मार्च काढले जाऊ शकतात किंवा दुसरीकडे राजघाट या ठिकाणी सर्वजण आंदोलनाला बसू शकतात आणि याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। राहुल गांधी हे स्वतः या आंदोलनाला बसणार असल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर हे सर्व खासदार जे आहेत इंडिया आघाडीमधील ते सर्व खासदार सुद्धा आंदोलनाला बसणार असल्याची माहिती मिळते। त्याचं कारण हेच आहे की जो हिंसाचार झाला 20 तारखेला, विद्यार्थ्यावर लाठीमार झाला आणि त्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी संसदेमध्ये आवाज उचलला, मात्र संसद चालली नाही आणि त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढायची हे विरोधकांनी ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच हा मार्च काढला जाणार आहे। मात्र माहिती अशी मिळते की हे सर्व खासदार जे आहेत ते बसेसनं जातील राजघाटला आणि तिथेच सर्वजण मग पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करतील। त्यामुळे पाहावं लागणार आहे की आता काही खासदार जमायला सुरुवात झालेली आहे आणि हा मार्च जो आहे तो कधी काढला जातोय, आज काढला जातोय का उद्या काढला जातोय, परंतु प्लॅनिंग तर हेच आहे की आज रात्रीमध्येच हे संपूर्ण आंदोलन खरं तर 3 बसेस या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे खासदारांची तयारी झालेली आहे, राहुल गांधींची तयारी झालेली आहे दिल्लीमध्ये हा कॅन्डल मार्च काढण्याची। मात्र दुसरीकडे त्याआधी महत्त्वाची बैठक झालेली आहे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये। या संदर्भात एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आलेली आहे की विद्यार्थ्यांना बोलवलं जातंय, सीजेपीच्या आंदोलकांना बोलवलं जातंय, बैठक करावी, चर्चा करावी। यासाठी काय नेमकं भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत, सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत या आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी? खरं तर मुद्दा आहे की संवाद साधायचा कोणाशी, कारण सरकार म्हणतं की तसं या सीजेपी मध्ये मॅच्युअर फेस असणं किंवा तोडगा काढण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे गरजेचं आहे। मात्र सीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते तोडगा काढत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र संपूर्ण सीजेपीच्या या आंदोलनकाऱ्यांचं म्हणणं आहे की अगोदर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच चर्चा करावी। इतर अनेक मुद्दे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करता येऊ शकेल, परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकार तयार नाही, कारण यामध्ये काही टेक्निकल चुका असल्या तरी सुद्धा संपूर्ण जबाबदारी ही मंत्र्याची नसल्याचं सरकारच्या वतीनं खासगी चर्चेमध्ये सांगितलं जाते। त्यामुळं राजीनाम्याची मागणी स्वीकारली जाणार नाही हे स्पष्टपणे आहे। जे.पी. नड्डा यांच्यासोबत अगोदर चर्चा झाली, त्यानंतर पुन्हा चर्चेच्या ज्या फेरी आहेत पडद्याआड त्या चालूच आहेत। दुसरीकडे अमित शहा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मंत्र्यांची, जितेंद्र सिंग यांची, आणि त्याचबरोबर किरण रिजिजू संसदीय कार्यमंत्री त्यांनी सुद्धा ओम बिर्ला यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे संसदेतला जो डेडलॉक आहे तो सुटणं गरजेचं आहे। रस्त्यावरचं जे संपूर्ण आंदोलन आहे ते सुद्धा तुटणं गरजेचं आहे। सरकारकडून त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत, चर्चा घडावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यानुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधला जावा। दुसरीकडे आंदोलनाची तयारी झालेली आहे, एकीकडे सरकार प्रयत्न करते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आणि दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स राम घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। आणि आता दिल्लीतून एक मोठी अपडेट येते। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी हे काँग्रेस खासदारांसोबत आता कॅन्डल मार्च काढण्याची शक्यता आहे। या घडीची मोठी अपडेट आपण NDTV मराठीवर पाहताय। यासाठी राहुल गांधी यांच्या घराबाहेर 3 बसेस सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। पुढील काही तासात याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी हे कॅन्डल मार्च काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिजित,
काँग्रेसनं पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करत एक आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे. कॅन्डल मार्च काढला जाणार आहे. काय अपडेट्स आहेत? आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधी यांच्या घरी काँग्रेसच्या खासदारांची बैठक आहे आणि या बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या जी काही माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी काँग्रेस खासदारांसोबत कॅन्डल मार्च काढण्याची शक्यता आहे. मात्र हा कॅन्डल मार्च कुठे काढण्यात येणार आहे किंवा कुठून सुरू होऊन कुठपर्यंत असणार आहे याची सध्या कुठली माहिती मिळू शकली नाही. मात्र राहुल गांधी यांच्या घरासमोर सध्या 3 बसेस आलेल्या आहेत. त्यामुळे या बसेसच्या माध्यमातून खासदार नेमकं कोणत्या प्लेसला जाणार आहेत हे सांगता येण्याची शक्यता कमी आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी हे राजघाटच्या ठिकाणी जाण्याची शक्यता ही खरी खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. आता खासदार राजघाट या ठिकाणी जाऊन या नीट पेपर प्रकरणात नेमकी कोणती भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजघाटावर जाऊन गांधीगिरी आंदोलन करण्याचा पवित्रा दिसतोय आणि त्यासाठी कॅन्डल मार्च काढला जाणार असल्याचंही कळते. अर्थात 3 बसेस आलेल्या आहेत त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असेल हे कळत नाहीये. पण सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार कॅन्डल मार्च करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी राजघाट इथं जाऊन आंदोलन करणार आहेत. राहुल गांधी यांनी आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. राजघाटावर जाऊन राहुल गांधी आंदोलन करणार आहेत. एक प्रकारे ज्या पद्धतीनं राहुल गांधींना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आंदोलनादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा गांधीगिरी करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न दिसतोय. अभिजित पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. अभिजित, राजघाटावर जाऊन आंदोलन करण्यामागे नेमकं कारण काय आहे आणि आंदोलनाचं स्वरूप साधारण कसं असेल? साधारणतः आपण बघितलं तर राहुल गांधींनी मागील काही दिवसापासून भूमिका घेतलेली आहे की दिल्लीत जे 20 तारखेला विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला याच्या विरोधात राहुल गांधी हे विरोध प्रदर्शन करतायत. आपण त्या दिवशी पाहिलं तर राहुल गांधींनी अचानकपणे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. खरं तर हे भारताच्या इतिहासातलं एक उदाहरण होतं की देशाचा विरोधी पक्षनेता थेट पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करत होता. त्यामुळे ही एक नवीन घटना घडली होती. याची खबर ना पोलिसांना लागली होती किंवा सुरक्षा यंत्रणांना. आजही तशाच पद्धतीने राहुल गांधी काहीतरी प्लॅनिंग करतायत असं दिसतंय. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार सर्व खासदार राहुल गांधी सोबत राजघाट या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि तिथून काँग्रेसच्या कॅन्डल मार्चला सुरुवात होईल. मात्र हा कॅन्डल मार्च आता कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा या कॅन्डल मार्चला परवानगी देणार का किंवा कॅन्डल मार्च सुरू झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा काय भूमिका घेणार आणि या सर्व गोष्टीकडे सरकार कशा पद्धतीने पाहणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे एकूणच दिल्लीत पुन्हा एकदा दिल्लीतल्या रस्त्यावर राजकीय नाट्य पाहायला मिळू शकतं. राहुल गांधी पुन्हा एकदा नव्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राजघाटावर जाऊन ते आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी राजघाटावरून पुढे कॅन्डल मार्च सुद्धा काढला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं काय आंदोलन आहे आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन आहे याचा अंदाज सरकार लावण्याचा प्रयत्न करते. अर्थात आता सरकार या आंदोलनाला परवानगी देणार की हे आंदोलन रोखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. राहुल गांधी राजघाटावर आंदोलन करण्याची शक्यता आहे. या घडीची अपडेट आपण पाहतोय. 3ही बसेस राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत. संध्याकाळी 6 वाजता खासदारांची बैठक आहे. या खासदारांच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे खासदार सुद्धा आमंत्रित असल्याचं समजतंय. अभिजित, आतापर्यंत अशी माहिती होती की फक्त काँग्रेसच्या खासदारांची बैठक आहे. मात्र आता कळतंय की इंडिया आघाडीचे खासदार सुद्धा आमंत्रित आहेत आणि कोणकोणत्या पक्षाचे खासदार या बैठकीला येण्याची शक्यता आहे? बघितलं तर सध्या जी माहिती येते त्यानुसार फक्त काँग्रेसचेच नाही तर इंडिया आघाडीच्याही खासदारांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बोलवलेलं आहे. आणि आता सध्याची जी काही अपडेट आहे त्यानुसार आरजेडीचे जे खासदार आहेत ते राहुल गांधी यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता हे फक्त काँग्रेसचं आंदोलन they are making it like a war-like situation. So what is the all opposition parties leaders are coming, sir? के.सी. वेणुगोपाल, राहुल गांधींच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले के.सी. वेणुगोपाल आता इथं दाखल झालेले आहेत. अपोजिशनचे सगळे खासदार तिथं आंदोलनात सहभागी होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी कोणतंही उत्तर न देता ते निघून गेलेले आहेत. काँग्रेसचं नेमकं आंदोलन कसं असेल पुन्हा एकदा अभिजितकडे जाऊयात. अभिजित, सर्व पक्षीय खासदारांना आमंत्रित करण्यात आलेले आहेत. कोणकोणत्या पक्षाचे खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे? सध्या तरी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलंय आणि तिथून हे सर्व खासदार बसेसच्या माध्यमातून राजघाट या ठिकाणी जाणार आहेत आणि तिथून पुढे त्यांचं प्रदर्शन असणार आहे. मात्र आपण जर पाहिलं सध्या आरजेडीचे खासदार राहुल गांधी यांच्या घरी पोहोचलेले आहेत. आपण जर मागील 2 दिवसापूर्वीचं आंदोलन बघितलं ज्यावेळेस पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन झालं होतं त्यावेळेस अखिलेश यादवही उपस्थित होते. त्यामुळे हे नीटचा जो काही पूर्ण विषय आहे या प्रकरणात इंडिया आघाडी एकजूट असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीने हा मुद्दा
संसदेसमोर मांडला जातोय किंवा देशासमोर आणला जातोय. त्यामुळे आता या पुढच्या प्रतिक्रियेनंतर सरकारकडून कशी प्रतिक्रिया येते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण जर बघितलं तर पीएम हाऊस समोर ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस पीएमओचे जे राज्यमंत्री होते जितेंद्र सिंह आणि गृह विभागाचे सचिव हे स्वतः राहुल गांधींना भेटायला गेले होते की आपण याबाबत संसदेत चर्चा करूया. बरोबर आहे. मात्र सध्या तरी विरोधकांकडून प्रथम राजीनामा आणि नंतर चर्चा अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता राजघाटापाशी ज्यावेळेस प्रदर्शन होईल त्यावेळेस सरकारचा कोणी प्रतिनिधी भेटायला जाणार की सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरतं. अगदी सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेलच, पण आज संध्याकाळच्या खासदारांच्या बैठकीला कोणकोणत्या पक्षाचे खासदार तिथं उपस्थित राहणार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरून विरोधकांच्या एकीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. धन्यवाद अभिजित दिलेल्या अपडेट्सबद्दल.